आतापर्यंत तुम्ही ना साधारणपणे कुत्रा मांजर यांनाच माणसाच्या जवळ पाहिलं असेल किंवा त्यांच्या मैत्रीबद्दल ऐकलं असेल, पण हिंगोलीमध्ये चक्क घुबड हेच एका कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे राहत आहे. बळीराम घुगे यांच्या आदेशानं ते काटेकोरपणे वागतंय देखील. घुबडाकडून हे सगळं कसं का बरं होतंय? घुबड काय ऐकतंय घुगेंचं पाहूयात. जो कोणी ही दृश्य पाहतोय तो अचंबित झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण घुबडाला माणसाची भाषा कशी काय समजते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र प्रेमाची भाषा अवगत असलेला कुणीही त्याच्याशी जिव्हाळा साधू शकतो हे हिंगोलीच्या बळीराम घुगे यांनी सिद्ध केलंय. सेलसुरा गावचे रहिवासी असलेल्या बळीराम घुगे यांना 4 महिन्यांपूर्वी घुबडाची पिल्लं आढळली. हे जे घुबड आहे हे तर पाण्यासाठी आपल्या नांदीवर आलं होतं. पकांतर काहीतरी मार लागला होता, पडलं होतं. नंतर त्यांना आपण ते मलम ढोराचं असतात ते लावून त्यांना आपण चांगलं नीट केलं. त्याचं जे जखम होती त्यांना रोज समजा खाण्यासाठी आपण भात वगैरे असं द्यायचो. त्यावेळेस तेव्हापासून हे घुबडी ताप जागीच राहते आमच्या. केलेले उपकार विसरण्याची सवय माणसाला असते, पशुपक्ष्यांना नाही. म्हणूनच हे घुबड बळीराम घुगे यांची सावली बनून सातत्यानं त्यांच्या सोबतच राहतं. प्राण्यावर सुद्धा आपण जर दया केली तर प्राणी सुद्धा आपली भाषा समजू शकते. मिठू पाहिले, मोर पाहिले, असे बरेच पक्षी पाळलेले पाहिले, पण घुबड आतापर्यंत तर कुठं बघितला नव्हता. पण ही पहिली बारच घुबड माणसाची भाषा समजतोय म्हणून ही पहिली बारच मी बघत आहो. बळीराम घुगे आणि घुबडाचा हा अनोखा खेळ पाहणं म्हणजे गावकऱ्यांच्या आवडीचा विषय झालाय. हा माझा मित्र आहे आणि शेतामध्ये आम्ही कार्यक्रम खेळतो. मी जिंदगीत पहिली बार बघितलं. बाकी खूप प्राणी बघितले, मात्र घुबडाला याच्याशी प्रेम झालं बळीरामशी, तर ते मला बी ताजूब वाटली. आमच्यासोबत रोज खेळत होतं ते. काही जण घुबडाला लक्ष्मीचं वाहन मानतात, तर काही ठिकाणी घुबडाला अशुभ मानतात. मात्र हे सगळे समज गैरसमज दूर सारून बळीराम घुगे यांनी स्वतःच्या शिवारात या घुबडासाठी छोटेखानी जगच तयार केलंय. संजय गवाड, ABP माझा, हिंगोली.